हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही पुण्यात आहात आणि या बाजारमध्ये गेला नाही असं होऊ शकत नाही. तर आम्ही निघालो आहे तुळशीबागमध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आणि तुळशीबाग एक्सप्लोअर करण्यासाठी. लवकरच घरी यायचं होतं म्हणून रिक्षा पकडली, थोडी बार्गनिंग केली आणि मी सरळ निघालो त्या तुळशीबागच्या वाटेने. आता फक्त मला ऐकूनच माहीत होतं की तुळशीबागमध्ये गर्दी असते, पण आज मी स्वतः अनुभवत होते ती गर्दी. एकापेक्षा एक भन्नाट वस्तू आणि त्याही अगदी रिझनेबल प्राईसमध्ये मला इथंच मिळल्या. मग काय, अकाउंटमध्ये पैसे असले की ते जायची वाट देखील बघणारच ना. तिथं एक आम्हाला डॉल भेटली, ती अगदी आत्ता तर चर्चेतच आहे. ही डॉल बघून फक्त मनशांती केली आणि पुढची शॉपिंग करायला सुरुवात केली. तिथले कुर्तीज आणि दुपट्टे तर एकापेक्षा एक आणि भारीतल्याच होत्या. फायनली माझ्या मैत्रिणीला त्यातला एक दुपट्टा आवडला आणि तो लगेच तिने घेऊनही टाकला, कारण होता अगदी रिझनेबल प्राईस आणि भन्नाट दिसणारा, ड्रेसवर मॅचिंग पण होणारा. त्यानंतर आम्ही निघालो गर्ल्स फेवरेट लोकेशनला, झुमकेवाल्याकडे. तिथले झुमके तर एकापेक्षा एक आणि क्रिएटिव्ह देखील होते. त्यातला हा माझा मस्त आणि छान. जर तुम्ही तुळशीबागमध्ये येत असाल तर पैशांची थोडी जास्तीचीच तजवीज करून आणा, कारण इथं पैशांना जाण्यासाठी खूपच अशा वाटा आहे. तुळशीबाग फिरून भूक तर खूपच लागलेली. आता म्हटलं चला आता फक्त पेटपूजा करूया. तिथली गरम गरम धाबेली पाहून तर पोटातले कावळे अजून जास्ती ओरडत होते. ऑर्डर घेतली आणि मनसोक्त खाऊनही घेतलं आणि परत आम्ही निघालो परतीच्या वाटेला. सूर्यदेवता तर खूपच तापलेले होते. वाटत होतं की आज चालत जायचा मोकाच नाही ते. माझी तर ताकद नव्हती, पण या दोघी मात्र पुढं पुढं जात होत्या. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू, बाय बाय.